सत्याचा विजय हो, असत्याचा नाश हो. आपल्या आयुष्यात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदो. दसरा सणाच्या आपल्यास मनपूर्वक शुभेच्छा. रावण दहनाप्रमाणे जीवनातील अडथळे नाहीसे होत आणि तुमच्या मार्गावर फक्त यश, समृद्धी फुलो. दसरा सण आपणास मंगलमय जावो. धर्म, साहस आणि विजयाचे प्रतीक असलेल्या या दसऱ्याच्या पावन पर्वा निमित्ताने तुमच्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि उत्तम आयुष्य लाभो. या आशा संदेशाचं पीक येत 1-2 दिवसात आपल्या व्हॉट्सअपवरती नक्कीच येणार आहे. परंतु या शुभेच्छा देत असताना आपल्याला एका गोष्टीचा नक्कीच प्रश्न पडतो आणि ती गोष्ट म्हणजे की दसऱ्याच्या सणानिमित्तानं वाटलं जाणारं सोनं म्हणजेच आपट्याचं पान हे का वाटलं जातं. त्याच्या देखील काही वेगवेगळ्या कथा आहेत. आज त्यापैकीच एक कथा तुमच्या समोर सादर करतो. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आणि आपण पाहतात द ग्लोबल मराठी बोलणार, जग बदलणार. रामायणाच्या 5व्या सर्गात रघुवंशाच्या कथेत एक गोष्ट दिली आहे. ती गोष्ट अशी की पूर्वीच्या काळी पैठण नगरीमध्ये देवदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला कौत्स नावाचा मुलगा होता. अर्थात तो हुशार असून त्याला विद्या संपन्न करण्याची भारीच हौस होती आणि त्यामुळेच मौजी बंधनानंतर भोडोस नावाच्या शहरी तो वरतंतू ऋषीच्या घरी विद्या अर्जनासाठी जाऊन राहिला. काही काळ लोटल्यावर कौत्स सगळ्या शास्त्रात अगदी पारंगत झाला. तेव्हा गुरुला दक्षिणा देऊन त्याच्या ऋणातून मुक्त होण्याचा त्याचा विचार होता. शेवटी गुरुचा निरोप घेताना कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणे दाखल तो आणून देईल असे कौत्स आपल्या गुरूंना म्हणाला. यावर तितक्याच हुशार गुरुने उत्तर दिले की कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकवणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान झालेला पाहून गुरुला जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा असते. परंतु काही झालं तरी कौत्साला ही गोष्ट काही पटेना. गुरुच्या ऋणात राहणे त्याला आवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे त्याने हट्ट धरला, आग्रह धरला आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला काय दक्षिणा देऊ असं तो सातत्याने विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, मी दक्षिणा घ्यावी असाच जर का तुझा आग्रह असेल तर तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी मुद्रा तू मला दे आणि या सगळ्या मुद्रा हे एकाच व्यक्तीकडून घेतलेल्या असाव्यात. असं जर असेल तरच मी तुझी दक्षिणा घेईल. कौत्स देखील आपल्या हट्टाला पेटणारच होता. त्यानं ही अट मान्य केली आणि आपल्या विद्येच्या धीरावर तो तिथून बाहेर पडला. परंतु 14 कोटी मुद्रा एकाच इसमाकडून मिळणे काही सोपं काम नाही हे त्याला काही दिवसातच समजले. तरी देखील कौत्स सुद्धा हार मानणारा नव्हता. त्या काळात रघुराजा नावाचा मोठा उदार आणि विद्वानांना आश्रय देणारा राजा असल्याचं या कौत्साच्या कानावरती आले. तो थेट त्याच्यापाशी गेला. परंतु रघुराजाने काही दिवसांपूर्वीच विश्वजित यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्य भांडार लुटवले होते. त्यामुळे त्यालाही अत्यंत गरिबी आली होती. यात कौत्साने त्याच्या एकंदरीत स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा काही इथं सफल होणार नाही असं वाटून त्याला दुःख झाले. रघुराजाने आपल्याद्वारे आलेल्या विद्वान ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला. त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले, पण तो पुढे म्हणाला, राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीची मला नुकतीच जाणीव झाली आहे आणि त्यामुळे तू काही माझी मनीषा सफल करशील असं मला काही रंग दिसत नाही. तरी देखील तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. मी दुसरा रस्ता शोधतो, मला आज्ञा द्यावी असे कौत्स म्हणाला. कौत्साचे हे बोलणं ऐकून राजा हसला. त्यानं 14 कोटी सुवर्ण मुद्रा 3 दिवसात देतो असे सांगून कौत्साला आपल्यापाशीच थांबून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी या राजाने चालवली. ही गोष्ट इंद्राला समजताच अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करवला. रघुराजाने या सर्व मुद्रा त्या कौत्सात दिल्या. कौत्सानेही आनंदाने त्या मुद्रांचा स्वीकार करून वरतंतू ऋषींपुढे नेऊन त्या मुद्रा स्वीकार करण्याची त्यांना विनंती केली. परंतु गुरुजींनी देखील 14 कोटी मुद्राच काय ते ठेवून घेतल्या आणि बाकीच्या मुद्रा या परत त्या कौत्सास दिल्या. कौत्साने देखील या मुद्रा परत आपल्याकडे ठेवण्याऐवजी रघुराजास आणून दिल्या. पण रघुराजा देखील त्या मुद्रा घेईना झाला. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून
लोकांना असंही श्रीमंत होण्याची संधी हवीच होती, त्यामुळे त्यांनी देखील नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडाची पूजा केली आणि तिथले यथेच्छ सोनं लुटलं. शिवाय ते सोनं एवढं होतं की ते सोनं एकमेकांना देऊन त्यांनी तो आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्यावेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पानं लुटण्याचा प्रघात प्रचारात आला. याप्रमाणे या सणाची उत्पत्ती झाली असं सांगितलं जातं. बरं, असं असलं तरी दसऱ्यानिमित्त गाड्या का धुतल्या जातात याचं उत्तर मात्र माझ्याकडे नाही.